एक्सप्रेस यूट्यूब वाहिनी, आपल्या मनातली सर्वसामान्य जनातली। 27 जुलै रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना रामबाग प्रभाग क्रमांक 26च्या शिवसेना शाखेतर्फे प्रभागातील 10वी आणि 12वी परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात प्रशस्तीपत्रक, छत्रपती शिवरायांची मुद्रा असलेले मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला। या कार्यक्रमाची सुरुवात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कल्याण शहर प्रमुख बाळा परब यांच्या हस्ते शिवछत्रपतीच्या पुतळ्याचं पूजन करण्यात आलं। या कार्यक्रमाला उपस्थित कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे सरचिटणीस, DRUCC मेंबर, मध्य रेल्वे तथा बोधामृतचे संपादक श्याम उबाळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। त्यांनी आपल्या छोटेखानी भाषणात उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वर्गाबाहेर बसून शिक्षण घ्यावं लागलं, मात्र त्यांनी शिक्षणाची जिद्द सोडली नाही। अमेरिकेतील कोलंबिया या जागतिक अत्युच्च दर्जाच्या विद्यापीठाने त्यांचा सिम्बॉल ऑफ नॉलेजचे प्रतीक असलेला बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रेरणा देणारा पुतळा उभारला। भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची कौटुंबिक परिस्थिती ही हलाखीची होती, मात्र त्यांनी वर्तमानपत्र विकून आपले शिक्षण घेतलं, शिक्षणाची कास सोडली नाही आणि आपले ध्येय साध्य केलं आणि आज त्यांची जागतिक पातळीवर भारताचा मिसाईल मॅन म्हणून ओळख निर्माण केली। त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जन करत असताना हल्ली विविध सोशल माध्यमातून बुद्धिभेद करणाऱ्या पोस्ट, भडक इतिहासाची तोडमोड करणारे लेखान वाचून आपलं मत न बनवता इतिहासाच्या पुस्तकाचं वाचन करावं। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 2019-2022 या मुख्यमंत्री कार्यकाळातील त्यांचे प्रशासकीय कामकाज आणि कोरोना जागतिक महामारीत त्यांनी केलेले काम याची दखल जागतिक पातळीवरील नामवंत संस्थेने घेतली आणि त्यांना देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली। प्रभाग 26 शाखेचे शाखा प्रमुख अमित मांजरेकर यांचं आपल्या भाषणात उत्कृष्ट संघटन कौशल्य, उत्तम सामाजिक जाण आणि कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे निष्ठेने काम करत आहेत। त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी सुधीर पाटील, परशुराम समगिसकर, सचिन अडसूळ, श्यामल अडसूळ, नूतन दुर्गुडे, सोनल करपे आदी शाखेतील सहकारी कोणत्याही दबावाला बळी न पडता पक्षाचं काम करतायत, त्याचं विशेष कौतुक केलं। शिवसेना कल्याण शहर प्रमुख बाळा परब यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात 1966 साली शिवसेना स्थापना झाल्यापासून कल्याण शिवसेना शाखेच्या जाज्वल्य इतिहास उलगडला। 20% राजकारण आणि 80% समाजकारण हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण शिवसैनिकांना असायची, त्यावर आजही शिवसेना पक्षाची वाटचाल सुरू आहे। समाजातील प्रत्येक घटक, मग यातील विद्यार्थी वर्गाच्या उन्नतीकरिता शिवसेना कल्याण शहर शाखा विविध उपक्रम राबवले, त्याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी मातोश्री येथे त्यांची भेट घेऊन त्यांना विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन अभिष्ट चिंतन केलं। कोरोना काळात विठ्ठलाप्रमाणेच त्यांनी महाराष्ट्राची काळजी घेतली आणि जनतेला या महामारीतून वाचवलं अशी भावना व्यक्त केली। या कार्यक्रमात प्रभागातील तब्बल 23-24 गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्तेजनार्थ उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या 10वी परीक्षेत प्रावीण्य मिळवलेले सिद्धी गिरासे 93.6%, प्रथमेश चौधरी 97%, तनिष्का कांबळे 93.40%, शर्वरी पाटील 92.20%, चेतन लिमन 74%, निसर्ग खोब्रागडे 75%, तनिष्क शेट्टी 80%, निर्जला कदम 80%, कृतिका मायवंशी 84%, रिया मलबारी 88%, डॉली माळी 83.60%, सोहम पडवळ 65% आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये अपूर्व भोंडविले 89.83%, स्वरा केरकर 80.17%, सर्वेश शेट्टी 56%, हेमंत चौधरी 71%, पार्थ महाडिक 40%, कार्तिक कांबळे 68%, जय अडसूळ 58%, दीप्ती सोनवणे 70%, ऋग्वेद खोल्लस 71% आणि प्रणिता राजे 70% यांचा गुणगौरव करण्यात आला। या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना विभाग प्रमुख सुधीर पाटील आणि उपविभाग प्रमुख मंगेश पडवळसह विद्यार्थी, पालकवृंद आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आपल्या अमोघ वाणी, उत्कृष्ट वक्तृत्व शैलीने उल्हासित करणारे दळवी सर यांनी केलं, तर आभार प्रदर्शन शिवसेना विभाग प्रमुख सुधीर पाटील यांनी केलं।
चकित करणारा आहे. आज शिवसेना पक्षाची धुरा सांभाळत असताना उद्धव बाळासाहेबांचा जो झंझावात आहे तो राज्यभर आज आहे, सुरू आहे. आणि आज जे काय उद्धव बाळासाहेब ठाकरेंपर्यंत सोबत जे काही मंडळी आहेत सध्या पक्षामध्ये ते खरोखर एकनिष्ठ आहेत, प्रामाणिक आहेत, ज्यांना या शिवसेनेत काही मिळालं नाही. मला वाटतं अशी मंडळी काही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात काम करत असावी आता. तर या पद्धतीने आज आमचे परब साहेब पण आहेत, ते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात ठामपणे उभे राहून आज कल्याण शहराची धुरा सांभाळत आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि अभिमानाची की ते प्रभागात राहतात. खरोखर आपल्या प्रभागात